मोबाईलवर पाठवलेल्या एका साध्या हाय मेसेजमुळे नागपुरात थेट रक्तरंजित संघर्ष घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आनंदनगर नीट ग्राउंडवर दोन गट आमने सामने आले आणि तडजोडीच्या बैठकीचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले। धारदार शस्त्रे, लाठ्या, काठ्या आणि भर रस्त्यात थरार। जरीपटका पोलिसांनी तत्पर कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे। पाहूया हा खळबळजनक रिपोर्ट। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर NIT ग्राउंडवर ही थरारक घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला। हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांनी 16 मे रोजी NIT ग्राउंडवर बैठक ठेवली होती। मात्र तडजोडीची चर्चा सुरू असतानाच वातावरण तापले। दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले। धारदार शस्त्रे आणि लाठ्या काठ्यांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले। या घटनेत अमित खडसे, रेहान शेख आणि शानू वैद्य हे गंभीर जखमी झाले आहेत। शानू वैद्य हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्पर विरोधी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान नागपूर पोलिसांनी तरुणांना महत्त्वाचं आवाहन केला आहे। सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवरील किरकोळ गैरसमजातून कायदा हातात घेऊ नका। अशा कोणत्याही वादात तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। आम्ही पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली होती की आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी काही मुलांमध्ये भांडणे झालेली आहेत। त्या माहितीच्या आधारे माहिती घेत असताना अशी माहिती समोर आली की राणी दुर्गावती चौक येथे राहणारा इसम करण निमजे व त्याचाच मित्र अमित खडसे याचे त्याच्या मैत्रिणीच्या इन्स्टा आयडीवरून हाय मेसेज पाठवल्यावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला होता। अमित खडसे हा राहणारा जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून सदर जो वाद झाला होता तो वाद मिटवण्यासाठी ते 16 मे रोजी आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी भेटण्यासाठी अमित खडसेला बोलावलं होतं। अमित खडसे हा त्याच्या इतर अन्य 3 मित्रासह सदर ठिकाणी आला होता। त्यावेळी करण निमजे व त्याचे इतर मित्र सदर ठिकाणी होते। सदर ठिकाणी त्यांचा वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखीन भांडणे होऊन दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण केली होती। त्यामध्ये रेहान शेख व अमित खडसे हे जखमी झाले होते। तसेच करण निमजेचा मित्र व रेकॉर्डवरील आरोपी शानू वैद्य हा देखील गंभीर जखमी झाला होता। सदर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न करून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे परस्पर विरोधी दाखल केलेले आहेत। सदर प्रकरणात सर्व आरोपी अटक केलेले आहेत। आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। एका साध्या हाय मेसेजमुळे सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित संघर्षापर्यंत पोहोचल्याने नागपुरात खळबळ उडालेली आहे। तरुणांमधील वाढती आक्रमकता आणि सोशल मीडियातून निर्माण होणारे वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत।